नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा खरंच सर्वात सोपा ऑप्शनल आहे का? बराच वेळ प्रश्न विचारला जातो. मला सुद्धा स्टुडंट्स विचारतात की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन खरंच सर्वात सोपा ऑप्शनल आहे का? ओके, तर ॲक्च्युअली हा सर्वात सोपा ऑप्शनल आहे, परंतु मी सांगण्यासाठीच म्हणत नाही. तो का आहे तो सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. इथे तुम्हाला कळून जाईल की हा ऑप्शनल आपण सर्वात सोपा ऑप्शनल असं का म्हणतो. ओके, फक्त सांगायलाच नाही तर प्रॅक्टिकली आपण पाहूया. ओके, आणि त्याचे कारण सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. ओके, तुम्हाला स्वतःलाच वाटेल की आपल्याला जर ऑप्शनल घ्यायचा असेल तर आपल्याला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच ऑप्शनल घ्यायला पाहिजे, कारण हाच ऑप्शनल तुम्हाला चांगले मार्क देणार आहे आणि तुमची मेहनत वाचवणार आहे. ऑप्शनल कसा असायला पाहिजे पहा. कोणताही ऑप्शनल चूज करताना पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणूनच नाही, तुम्हाला कोणताही ऑप्शनल चूज करायचं असेल तर काही क्रायटेरियाज त्या ऑप्शनलचे तुम्हाला चेक करावे लागतात. बरोबर, इन जनरल लक्षात घ्या. तुम्ही जर सिलेक्ट करत असाल ऑप्शनल तर तुम्हाला काही क्रायटेरियाज पाहावं लागतील. कोणकोणते तुम्हाला क्रायटेरियाज पाहावं लागतील ऑप्शनल पाहताना? पहिला तुम्हाला पाहायचं आहे की बाबा याचा सिलेबस मला समजतो का? आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा सिलेबस तर समजतो. आपला एक व्हिडिओ सुद्धा आहे, तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जा, त्या ठिकाणी तुम्हाला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा मराठी आणि इंग्लिशमध्ये सिलेबसचा पूर्ण व्हिडिओ मिटून जाईल. तुम्ही सिलेबस लक्षात घ्या. तुम्हाला सिलेबस समजतो का? समजून जाईल सिलेबस, हे गॅरंटीड आहे. त्यानंतर तुम्हाला हे चेक करायचं असते की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जो आहे त्याचे क्वेश्चन पेपर मला कळतात का? आता मी तुम्हाला लेक्चरच्या शेवटी एक टेलिग्राम चॅनलचा स्कॅनर देतो. तो स्कॅनर स्कॅन करून घ्या, त्या टेलिग्राम ग्रुपवर जा. त्या ठिकाणी आपला जो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा टेलिग्राम ग्रुप आहे तिथे सुरुवातीला मी क्वेश्चन पेपर सुद्धा टाकलेले आहेत. तुम्ही क्वेश्चन पेपर पहा आणि सिलेबस सुद्धा टाकलेला आहे PDF फॉर्ममध्ये. तुम्हाला सिलेबस आणि क्वेश्चन पेपर दोन्ही मिळून जाईल. ते चेक करा. ते जर समजत असेल तर म्हणजे तुम्हाला ऑप्शनल कळाला आहे आणि कळून जाईल, त्याची गॅरंटीड आहे. त्यानंतर ऑप्शनल सिलेक्ट करताना तिसरी गोष्ट पाहायची असते की हा सिलेबस मोठा आहे की छोटा आहे. कारण मोठा सिलेबस असेल खूप वेळ लागणार, खूप वाचावं लागणार आहे. ठीक आहे, पहिले हे पाहावं लागेल की छोटा सिलेबस आहे का. त्यानंतर तुम्हाला हे पाहावं लागतील की मला या सिलेबसमधले कन्सेप्ट समजतात का, की मला खूप जास्त रट्टा मारायचा आहे. रट्टा मारायचा असेल मेहनत खूप जास्त आहे, कन्सेप्ट समजून घ्यायची असतील तर मेहनत कमी आहे. हे तुम्हाला पाहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे सुद्धा पाहायचं आहे की याचे नोट्स अवेलेबल आहेत का, आणि नोट्स अवेलेबल पाहिजे तेव्हाच फायदा आहे ना. ओके, ते नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे, आणि त्यानंतर हा सब्जेक्ट मार्क किती देतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आणि मार्क जर देत असेल तर त्यापेक्षा अजून चांगलं काय पाहिजे. शिवाय या सब्जेक्टची GS सोबत ओव्हरलॅपिंग किती, हा एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा तुम्हाला चेक करावा लागतो. पहा, कोणताही ऑप्शनल सिलेक्ट करताना एवढ्या सगळ्या गोष्टी पाहायच्या असतात. कारण लक्षात घ्या, ऑप्शनल सिलेक्ट करणे हे काही साधी गोष्ट नाही आहे, कारण तो तुमचा सिलेक्शन किंवा रिजेक्शन डिसाईड करणारा सब्जेक्ट आहे. ठीक आहे, GS मध्ये ओव्हर ऑर लेस कमी जास्त प्रमाणात मुलांना सारखे मार्क पडतात. हुशार मुलांची गोष्ट करतोय मी. ज्यांनी अभ्यास केला नाही त्याला तशी मार्क पडणार नाही, परंतु जे हुशार आहेत, सिरियस कॅन्डिडेट आहेत, त्यांना GS मध्ये जवळपास वर खाली सेमच मार्क असतात. 400 450 चे टोटल त्यांची चारी GS ची अराउंड होत असते. ओके, एक ऑन अन ॲव्हरेज एक हुशार विद्यार्थ्याचं मी तुम्हाला सांगतो आहे. परंतु ऑप्शनलमध्ये खूप मार्क व्हॅरी करतात. कोणी एकदम 500 पैकी 200 वर येऊन पडतो, तर कोणी 300 सुद्धा घेतो, कोणी 300+ सुद्धा जातो. हे ऑप्शनल डिसाईड करते की तुम्ही किती व्हॅरी करा. त्यामुळे ऑप्शनल सिलेक्ट करणे हे फार महत्त्वाचं काम आहे, एक महत्त्वाची जबाबदारी आहे. आणि त्यामुळे वेळ घेऊन तुम्ही ऑप्शनल सिलेक्ट करायला पाहिजे. त्यामुळे इथे तुम्हाला मी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन यासाठी सांगतो आहे कारण तुम्हाला कळावं की आपला हा ऑप्शनल सर्वात सोपा आहे. आणि म्हणण्यासाठीच नाही, त्याचे फायदे आणि त्याची कारणे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार की काय त्यामध्ये कारणं आहेत. ओके, चला पाहूया पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन याला सर्वात सोपं ऑप्शनल का म्हणतात. मी अभिजित सर, आणि या ठिकाणी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे 940 542 546 आणि 1. तुम्हाला इथे काहीही प्रॉब्लेम आला कसल्याही बाबतीमध्ये, ओके, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या कोर्सच्या बाबतीमध्ये, तरी तुम्ही मला माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. चला आपण समजून घेऊया की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा सर्वात सोपा ऑप्शनल का आहे. पहिली गोष्ट सर्वात महत्त्वाची, सिलेबस मर्यादित आहे. पहा, दोन गोष्टी तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितल्यात की एक तर तुम्हाला सिलेबस कळतो. ओके, वाचूनच तुम्हाला सिलेबस कळून जातो. ओके, आणि त्यासाठी मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल इथे दाखवेल सुद्धा. तुम्ही ते टेलिग्राम चॅनलवर जा, तिथे तुम्हाला क्वेश्चन पेपर आणि सिलेबस दोन्हीच्या PDF मिळून जातील. आणि यूट्यूबवर आपला जो व्हिडिओ आहे तो सुद्धा पहा. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कळून जातील पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या. ओके, त्यामुळे
सिलेबस सोपा आहे, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट असते सिलेबस मर्यादित आहे, लिमिटेड सिलेबस. आणि एक लिमिटेड सिलेबस असण्याचे भरपूर फायदे असतात. जसा की तुम्हाला वाचावं कमी लागते, कमी वाचन असते. तुम्ही इमॅजिन करा, एक मोठा जर तुम्ही एखादा खूप मोठा सब्जेक्ट घेतला तर तुम्हाला सब्जेक्ट घेतला म्हणजे मोठे मोठे पुस्तकं वाचावं लागणार, आणि मोठे मोठे पुस्तकं वाचावं लागणार म्हणजे वेळ लागणार. हा वेळ तुमचा कॉम्प्रोमाइज कुठे होणार, जीएस मध्ये. कारण तुम्हाला फक्त ऑप्शनलच थोडी ना करायचं आहे, तुम्हाला जीएस पण करायचं आहे, आणि जीएस खूप मोठा आहे. जर तुम्ही ऑप्शनल मध्येच जर तुमचा वेळ पूर्ण जात असेल सगळं वाचण्यामध्ये, तर जीएसची तुमची मेहनत काय, मग गेली सगळी मेहनत वाया जाईल तुमची. कारण तुम्हाला वेळच नाहीये जीएस परिपूर्ण वाचायला, प्रत्येक शब्द समजून घ्यायला. परंतु पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा काय फायदा आहे, सिलेबस लिमिटेड आहे, त्यामुळे वाचन अतिशय कमी लागते. कमी वाचून तुमचा भरपूर फायदा होऊन जातो. तुम्ही फार त्याला त्याचं जे नॉलेज तुम्हाला लक्षात ठेवण्याच्या गोष्टी फार कमी आहेत. त्यानंतर मर्यादित स्त्रोत आहे, लिमिटेड सोर्सेस आहे, लिमिटेड सिलेबस आहे ना, स्त्रोत फार लिमिटेड आहे. एक तर आपल्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्समध्ये तुमचा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन पूर्ण होऊन जातो. आणि नोट्स आपण अशा बनवलेल्या आहेत ना की कोणताही प्रश्न पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा उचलून घ्या PYQ मधला आणि पहा आपल्या नोट्समधून सॉल्व्ह होतो का. ओके, अशा आपण नोट्स बनवलेल्या आहेत. त्या नोट्स आपल्या स्टुडंट्सला भेटून जातात. आपला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा कोर्स जो स्टुडंट घेतो त्याला या नोट्स पण भेटून जातात. सगळ्या नोट्स आपल्या रेडी आहेत. आणि मार्केटमधले जरी तुम्ही रेफरन्स बुक म्हटले तरी मी तुम्हाला सांगेल, तुम्ही कोर्स घेतल्यानंतर की बाबा कोणते रेफरन्स बुक तुला जर एक्स्ट्रा माहिती पाहिजेच असेल तर कोणते वाचायचे. ते छोटे छोटे एवढे पुस्तकं आहेत, ते फक्त आपल्याकडे मोठे ठोकळे नाही आहेत पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनला, एवढे पुस्तकं आहेत जरी वाचायची असतील तरी. आणि आपल्या नोट्सच सफिशियंट आहेत, ज्या की एकदम क्रिस्पी नोट्स आहेत, लिमिटेड नोट्स आहेत, आणि सगळे पॉइंट्स कव्हर असलेल्या नोट्स आहेत. ओके, त्यामुळे स्त्रोत सुद्धा तुमचे खूप मर्यादित आहेत, सोर्सेस सुद्धा मर्यादित असतात. कारण ऑप्शनल छोटा आहे, मर्यादित सिलेबस आहे. अधिक उजळणी म्हणजे रिव्हिजन करणे शक्य आहे. तुम्ही जास्त रिव्हिजन करू शकतात ना. एक मोठा ऑप्शनल घेतला त्याचा रिवाइज करायला महिना लागतो. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये महिन्यातून 10 वेळ रिव्हिजन करून घ्या, एवढं सिंपल आहे. त्याची एक गोष्ट हा सुद्धा आहे की एक तर सिलेबस छोटा, त्यातल्या त्यात ओव्हरलॅपिंग खूप जास्त बाकीच्या सिलेबस बद्दल. ओके, आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे ओव्हरलॅपिंगचा, तो व्हिडिओ पाहायला विसरू नका, ज्यामध्ये मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे की जीएस आणि ऑप्शनल, आपला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल, याची किती ओव्हरलॅपिंग आहे तुम्हाला स्वतःच कळून जाईल. आणि ओव्हरलॅपिंगमुळे फायदा काय होतो, अर्धा ऑप्शनलची रिव्हिजन करण्याची गरजच नाही ना, कारण ऑलरेडी वाचून बसलेले आहे तुम्ही. जीएस वाचायचा अर्धाच ऑप्शनल आहे, एक तर छोटा, त्यातही वाचायचा अर्धा. इमॅजिन त्याची रिव्हिजन तुम्ही किती वेळ करू शकतात. आणि रिव्हिजनचा फायदा तुम्हाला लहानपणीपासून तुम्ही अभ्यास करतच आहात, तुम्हाला माहितच असेल की रिव्हिजन सिलेक्शनसाठी, चांगल्या मार्क्ससाठी किती जास्त आवश्यक असते. तुम्ही किती अभ्यास केला आणि रिव्हिजन नाही करू शकले चांगली, तुम्हाला मार्कच येत नाही. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या स्टुडंट्सना तो प्रॉब्लेम कधी येत नाही, रिव्हिजन खूप करता येते. ओके, कारण सिलेबस छोटा आहे, त्यातही अर्धा जीएस सोबत ओव्हरलॅपिंग आहे, अर्धाच वाचायचा आहे. आरामात तुम्ही ते करू शकतात. त्यामुळे रिव्हिजन सुद्धा शक्य असते लिमिटेड सिलेबस असल्याने. हा एक फायदा तुम्हाला या ठिकाणी होतो. त्यानंतर अजून याला सोपं ऑप्शनल का म्हणतात, कारण विषयाचं आकलन, सब्जेक्ट अंडरस्टँडिंग खूप सोपी आहे आपल्या पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनची. ठीक आहे, संकल्पनेवर आधारित अभ्यासक्रम आहे, कन्सेप्ट बेस्ड. हे नाहीये की मला काहीतरी साल पाठ करायचे आहेत, खूप सारे कन्सेप्ट पाठ करायचे आहे, खूप सारा डेटा पाठ करायचा आहे, असं काहीही नाही. का मला खूप विचित्र नावं पाठ करायचे आहे, काहीच नाही करायचं आहे. कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट तुम्हाला एक वेळ कळाला की संपला. जसा हायरार्की, हायरार्की म्हणजे काय, जसा की ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, प्रशासनामध्ये हायरार्की असते, पदानुक्रम. तुम्ही आहे, तुमचा बॉस आहे, त्याचाही कोणतरी बॉस आहे, त्याचाही कोणतरी बॉस आहे. एक कंप्लीट हायरार्की तुमच्या कोणत्याही संस्थेमध्ये असणार, कोणाचा ना कोणाचा कोणतरी बॉस असतोच. एक कंप्लीट चेन असते तुमच्याकडे, एक सीडी आहे कंप्लीट, ओके, अधिकाराची, त्याला आपण म्हणतो हायरार्की. आता हा कन्सेप्ट आहे हायरार्की. तुम्हाला हा कन्सेप्ट कळाला ना, तुम्हाला फायदे तोटे तुम्ही असेच सांगू शकतात. हायरार्कीचे, पदानुक्रमाचे काय फायदे आहेत. जसं जर मी तुम्हाला सांगितलं फायदा काय आहे की बाबा मला माहित आहे की मी प्रमोशन होऊन कोणत्या पोझिशनला जाणार आहे हायरार्कीमुळे. दुसरी गोष्ट, ऑर्डर कोणाकडून घ्यायची आणि रिपोर्टिंग कोणाकडून द्यायची, कोणाला द्यायची, क्लिअर कट माहित आहे मला. ठीक आहे, किती सोपं काम होऊन जाते. ते त्याचे तोटे काय की बाबा विश्वास लवकर बसणे. बॉस ज्युनियरला समजतो की हा काही व्यवस्थित काम करत नाही, ज्युनियर बॉसला समजतो की बॉसला काही जमिनी लेवलच्या गोष्टी कळत नाहीत.
ओके, हा त्याच्यामध्ये हायरार्कीमध्ये प्रॉब्लेम असतो. बरं, किती वेळ लागला तुम्हाला हा कन्सेप्ट समजायला? आणि हायरार्की तुम्ही असं नाही की कधी ऐकलं नसेल, पदानुक्रम कधी ऐकला नसेल किंवा पाहिलं नसेल. असेच कन्सेप्ट आहेत आपले पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. कन्सेप्च्युअल बेस आहे तो सब्जेक्ट, समजायला अतिशय सोपा आहे, त्यामुळे तो एक फायदा तुम्हाला होतो. आता जर तुम्हाला महिन्याभराने सुद्धा, आता मी तुम्हाला हायरार्की सांगितलं, किती सेकंद लागले मला तुम्हाला सांगायला, महिन्याभराने जरी तुम्हाला हायरार्की जर विचारलं, तुम्ही बरोबर सांगू शकतात की हा याला म्हणतात हायरार्की, हा पदानुक्रम असतो, याचे हा फायदा आहे, हा तोटा आहे, संपला. ओके, असेच जर मी तुम्हाला जर कन्सेप्ट सांगितले सोप्या भाषेमध्ये, तर तुम्हाला समजायला किती वेळ लागणार आणि आन्सरमध्ये तुम्ही ते किती चांगले लिहिणार आणि मार्क तर येणारच मग ऑफकोर्स. त्यामुळे कन्सेप्च्युअल बेस आहे आणि आपण आपल्या कोर्समध्ये अशाच कन्सेप्च्युअल गोष्टी समजून घेतो. ओके, कोर्समध्ये आपण ह्याच गोष्टी करतो, हळूहळू सगळं कन्सेप्ट समजून घेतो आणि कन्सेप्ट समजले की आपल्या स्टुडंट्सला आन्सर रायटिंग बिलकुल डिफिकल्ट जात नाही. आपण आन्सर रायटिंग पण घेतो, लक्षात घ्या. आन्सर रायटिंगचे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये सेपरेट सेशन्स होणार आणि त्यातल्या त्यात आपण टेस्ट सिरीज सुद्धा घेतो, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये. ओके, त्यामुळे आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला लक्षात येईल की बाबा हा जे ओव्हरलॅपिंग आहे सब्जेक्टची, ती ओव्हरलॅपिंग हे जे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे सब्जेक्टची, ती किती तुम्हाला महत्त्वाची आहे. ओव्हरलॅपिंगचे फायदे आहेत, समोर पाहूया. ओके, कमी स्मरण, लक्षात कमी ठेवावं लागते. का? तथ्यात्मक माहिती नाही, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन नाही आहे, फार लिमिटेड आहे. जिथे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन वाढली तिथे रट्टा मारण्याची गोष्ट लागते, इथे रट्टा मारावा लागत नाही. मेमरीचं जास्त हे नाही, कन्सेप्ट समजून घेतला, विषय संपला. जास्त मेमराईज करायचं नाहीये, जास्त लक्षात नाही ठेवायचं आहे तुम्हाला, तो फायदा तुम्हाला या ठिकाणी होणार. थर्ड, चांगल्या गुणांची हमी, ती चांगल्या मार्कांची तुम्हाला गॅरंटी भेटते, कारण सब्जेक्ट तुम्हाला कळालेला आहे. लक्षात घ्या, आता तुम्ही पहा, तुम्ही स्वतःच ॲनालिसिस करा की तुम्ही शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना एखादा कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल चांगला, तर तो लिहायला त्याच्यावर प्रश्न आला तर तुम्हाला किती आनंद होतो की हा मला कळालेला आहे, याच्यावर प्रश्न आलेला आहे आणि खूप चांगलं उत्तर तुम्ही लिहू शकता जो कन्सेप्ट तुम्हाला समजलेला आहे. इमॅजिन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा सब्जेक्ट जर कन्सेप्टचा असेल तर, आणि जर कन्सेप्ट तुम्हाला कळाले असेल तर पूर्ण सब्जेक्टच तुम्हाला किती आवडेल आणि सब्जेक्ट मधल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहायला तुम्हाला किती आवडेल. कारण काय, कन्सेप्ट कळालेला आहे. विचारू द्या कसाही प्रश्न, मला कन्सेप्ट माहित आहे. ज्या ठिकाणी फक्त तथ्यात्मक माहिती असते ना, त्या ठिकाणी प्रॉब्लेम काय होतो पहा, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनच्या ऑप्शनल्समध्ये, की जर प्रश्न फिरून आला तर उत्तर लिहिता येत नाही. कारण काय, तेवढंच पाठ केलेलं होतं. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तो प्रॉब्लेम येत नाही, कारण कन्सेप्ट आहे आणि मला कन्सेप्ट कळलं, विचारू द्या किती फिरून, कारण कन्सेप्ट जर माहित असेल त्याच्या भोवती किती प्रश्न विचारला तरी मी लिहू शकतो. त्यामुळे एक चांगल्या गुणांची हमी तुम्हाला गॅरंटेड भेटते. असं कधीच होत नाही पेपर पाहिल्यानंतर एक जर तुम्ही सिलेबस वाचला असेल की बाबा हे मी कधीच वाचलं नव्हतं, असं कधीच होत नाही. कारण लिमिटेड आहे छोटासा सिलेबस, तो तुम्ही नेहमी रिव्हिजन करणार. पेपरमध्ये असं कधी होईल का की हा या गोष्टीबद्दल मी वाचलं नव्हतं, तुम्ही वाचलेलंच आहे, सिलेबसच छोटा आहे तो. आणि त्यामुळे फायदा काय होतो, एक तर कन्सेप्च्युअल, त्यातल्या त्यात तुम्ही वाचलेलं, हमखास उत्तर येते ना तुम्हाला. ओके, तो तुम्हाला फायदा होतो. त्यामुळे चांगल्या गुणांची हमी तुम्हाला या ठिकाणी भेटते. बाकीच्या सब्जेक्ट सोबत तुमची ओव्हरलॅपिंग खूप आहे. ओव्हरलॅपिंगवर आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, कारण मला माहित आहे, मला खूप स्टुडंट सुद्धा विचारतात की सर ओव्हरलॅपिंग किती, ते एक्झॅक्ट सांगा, कुठे कुठे आहेत ते सांगा. सेपरेट व्हिडिओ बनवून टाकला की पाहून घ्या की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सोबत ओव्हरलॅपिंग किती, आणि भरपूर ओव्हरलॅपिंग आहे. तुम्हाला स्वतःला कळून जाईल की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सोबत किती ओव्हरलॅपिंग आहे. ओके, तर ते कळण्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ पाहावा लागेल. आणि त्या ठिकाणी मी प्रत्येक सब्जेक्टमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की या सब्जेक्टमधल्या या पॉईंट सोबत आपली ओव्हरलॅपिंग आहे. तुम्हाला कळून जाईल, अर्धा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन तर जीएस केला की पुन्हा वाचण्याची गरज नाही. अर्धा सिलेबस जीएस मध्ये होत असेल, किती फायदा झाला सांगा. वाचायचा किती आहे तुम्हाला, अर्धाच वाचायचा आहे, किती फायदा झाला. ठीक आहे, अर्धाही नाही वाचायचा मी तर सांगतो, कारण त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला ओव्हरलॅपिंग दिसते. तुम्हाला ओव्हरलॅपिंग एसे मध्ये दिसून येते. निबंध, कधी कधी पूर्ण निबंध हा एखाद्या राजकीय पैलूवर येतो, तुम्ही आरामात ते सॉल्व्ह करू शकतात. किंवा कोणताही निबंध लिहायचा असेल तर प्रत्येक निबंधामध्ये तुम्हाला राजकीय पैलू लिहावा लागतो. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या स्टुडंटपेक्षा चांगला नाही कोणी राजकीय पैलू लिहू शकते, नाही राजकीय पैलूवर आलेला संपूर्ण निबंध लिहू शकते. सर्वात बेस्ट पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे स्टुडंटच लिहू शकतात. नैतिकता, GS4 तर तुम्ही तसंही करणारच आहे ना, इथिक्स तुम्हाला करावंच लागते, सेपरेट सब्जेक्ट आहे.
पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये दरवर्षी इथिक्सचे प्रश्न आहेत. सिलेबसमध्ये आहे आपला इथिक्स. आपला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा पेपर 2 मधला शेवटच्या चॅप्टरमध्ये इथिक्स आहे. इमॅजिन जर पेपर 1 पेपर 2 मध्ये जर इथिक्सचे प्रश्न येत असतील आणि जर तुम्ही इथिक्स सेपरेटली वाचलेला आहे, तुम्हाला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे प्रश्न किती आरामात सॉल्व्ह होतील. प्रशासन GS2 मध्ये तुमचं गव्हर्नन्स आहे. पूर्ण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच गव्हर्नन्स आहे ना. GS2 मधले प्रशासनाचे प्रश्न म्हणजे तुमच्यासाठी असे लिंबू टिंबू प्रश्न असल्यासारखे आहेत की हा काय छोटासा प्रश्न विचारला. एवढा ऑप्शनल तुम्ही पूर्ण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा करून बसले. प्रशासन सेपरेटली करण्याची गरज पडते का? करण्याची गरज नाही. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या पोरांना सेपरेटली प्रशासन गव्हर्नन्स GS2 मधलं करण्याची गरजच पडत नाही. त्यानंतर भारतीय राज्यव्यवस्था इंडियन पॉलिटी. इंडियन पॉलिटी आपल्या GS2 मध्ये आहे. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा पेपर 2 अर्धा इंडियन पॉलिटीज आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, त्यानंतर ह्युमन राईट्स कमिशन, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर 73वी घटनादुरुस्ती, 74वी घटनादुरुस्ती, हा सगळा GS2 आहे ना तुमचा. अर्धा पेपर GS2चा आहे. सिलेबस पहा, लक्षात येऊन जाईल. अर्धा पेपर GS2 आहे. त्यामुळे इथे तुमची मेहनत वाचून गेली ना पूर्ण. अर्धा पेपर एक पूर्ण तुम्ही पॉलिटी तर तसंही करतच आहे ना GS साठी. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अर्धा पेपर GS2चा करण्याची गरज नाही. पेपर 2चा अर्धा सिलेबस करण्याची गरज नाही. इमॅजिन ओके किती फायदा तुम्हाला होतो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या ओव्हरलॅपिंगमुळे. भारतीय अर्थव्यवस्था GS3 2 सेपरेट चॅप्टर आहे. ओके आपल्या पेपर 1 मध्ये सुद्धा पेपर 2 मध्ये सुद्धा. वित्तीय प्रशासन, वित्तीय व्यवस्थापन सेपरेट 2 चॅप्टर आहेत. दोन्हीही तुमचे GS3 मध्ये कव्हर होऊन जातात. वरून जसे चॅप्टर्स जसे की पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स. ओके पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे आपला जे सार्वजनिक उपक्रम जे आहेत. ओके जे गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत तुमच्या GS3 मध्ये पण आहे ना त्या. हे सगळं GS3 मधलं सगळं पबॅड मध्ये आहे. त्यामुळे GS3 तर तुम्ही तसंही करत आहे. पबॅड मधली तुमची किती मेहनत वाचून गेली पहा. त्यानंतर GS3 मध्ये डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन आहे का नाही तुम्हाला GS मध्ये? आहे ना. आपत्ती व्यवस्थापन दरवर्षी तुम्हाला GS मध्ये प्रश्न असतात, करावंच लागते. अरे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये दरवर्षी आपत्ती व्यवस्थापन प्रश्न आहे, तोही मोठा प्रश्न. इमॅजिन तुमचा निबंधामध्ये तुम्हाला फायदा होतो. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या इथिक्सचे प्रश्न तुम्हाला पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही. GS2 मधलं प्रशासन तुम्हाला करण्याची गरज नाही कारण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन तुम्ही तसंही करत आहात. इंडियन पॉलिटी त्याच्यामुळे अर्धा पेपर 2 तुमचा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा तुम्हाला पुन्हा वापस करण्याची गरज नाही. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मधले जे फायनान्सशी रिलेटेड चॅप्टर आहे ते सुद्धा तुम्हाला करण्याची गरज नाही. आणि डिझास्टर मॅनेजमेंट सुद्धा तुम्ही GS मध्ये पाहत असाल. म्हणजे GS आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे जर तुम्ही गोष्टी व्यवस्थित सांगड घातली तुम्हाला लक्षात येऊन जाईल. 50-60% सिलेबस तर करायची गरज नाही. किती फायदा झाला माहिती आहे का तुम्हाला? हे समजू नका की करण्याची गरज नाही मग मार्क येतील का. हाच तर फायदा आहे. ओव्हरलॅपिंगमुळे करण्याची गरज पडत नाही. रिव्हिजन होते नेहमी. ते मोठ्या ऑप्शनला होत नाही. इमॅजिन तुम्ही एखादा असा सब्जेक्ट घ्या GSचा आणि एखादा असा सब्जेक्ट घेऊन टाका मॅथमॅटिक्स सारखा. त्या GSचा आणि मॅथमॅटिक्सचा काहीच संबंध नाही. याचा तोटा काय होईल माहिती आहे का तुम्हाला? GS पूर्ण वेगळं करा आणि ऑप्शनल पूर्ण वेगळा करा. ना धड तुम्ही ऑप्शनल करू शकणार ना धड तुम्ही GS करू शकणार. सिलेबस एवढा मोठा असतो. त्यामुळे ऑप्शनल असाच असायला पाहिजे ज्याची ओव्हरलॅपिंग खूप जास्त आहे GS सोबत. आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा असा ऑप्शनल ज्याची ओव्हरलॅपिंग खूप जास्त आहे ज्यामुळे तुमची मेहनत वाचते आणि दोन्हीकडे चांगले मार्क घेण्यासाठी तुम्हाला फायदा होतो. त्यामुळे ओव्हरलॅपिंग सुद्धा तुम्हाला खूप महत्त्वाची असते आणि त्याचमुळे आपण म्हणतो हा सर्वात सोपा ऑप्शनल आहे. ठीक आहे का? ओव्हरलॅपिंग, सिलेबस लिमिटेड, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. ओके त्यामुळे सर्वात सोपा ऑप्शनल जे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनला लोक म्हणतात ते अतिशय खरी गोष्ट आहे. आणि आपण तो अजून सोपा करून दाखवतो. आपला जो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा जो कोर्स आहे त्यामध्ये गोष्टी आपण आहे त्याच्यापेक्षा सोप्या करून सांगतो. कन्सेप्ट समजून सांगतो. सिंपल गोष्ट आहे. इथे काही खूप रॉकेट सायन्स नाही आहे. मी तुम्हाला शिकवताना कन्सेप्ट शिकवतो आणि कन्सेप्ट शिकवले की मला माहित आहे विद्यार्थी कसलाही प्रश्न सोडवू शकतो. मी जर तिथे रट्टा मारायला सांगितला तर मग काही फायदा नाही. कन्सेप्ट शिकवले की मग तुम्हाला काही टेन्शन नाही कारण तुम्हाला त्या गोष्टी फार सिंपल वाटायला लागतात. ओके आणि त्यासाठीच आपला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही कोर्सेस आहेत पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे. आपला ऑफलाईन कोर्स जो आहे तो येत्या 7 जुलै पासून चालू होत आहे. तुम्ही जर पुण्यामध्ये असाल तर तुम्ही ऑफलाईन कोर्स जॉईन करू शकता. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. ॲडमिशन ऑलरेडी सुरू झालेले आहे. ओके आणि जर तुम्हाला ऑफलाईन करणे शक्य नसेल तर ज्ञानदीप ऑप्शनल या ॲपवर तुम्ही ऑनलाईन कोर्स घेऊ शकता.
ओके, तिथे ऑलरेडी रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये मिळतील. ॲप डाउनलोड करा, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सिलेक्ट करा. त्या ठिकाणी मराठी आणि इंग्लिश दोन्ही मीडियममध्ये तुम्हाला कोर्स भेटणार. आपला ऑनलाईन मराठी आणि इंग्लिश दोन्ही मीडियममध्ये आहे. तुम्ही ते स्वतः ऑप्शनल कोर्स त्या ठिकाणी तुम्हाला तिथे सिलेक्ट करा. आपल्या सब्जेक्टनुसार तिथे लेक्चर्स तुम्हाला भेटतील, डेमो लेक्चरसुद्धा भेटून जातील. तिथे तुम्ही तो कोर्स घ्या. आणि या दोन्ही बेनिफिट्स, या दोन्ही कोर्समध्ये तुम्हाला कॉमन बेनिफिट्स आहे. लेक्चर्स आहेत, तुम्हाला नोट्ससुद्धा मिळणार. ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीकडे तुम्हाला नोट्स भेटणार आहेत. ओके, ऑनलाईन मोडमध्ये तुम्ही ॲपवरून नोट्स डाउनलोड पण करू शकतात. ओके, त्यानंतर तुम्हाला मेंटरशिपसुद्धा मिळेल मी ऑल टाईम अवेलेबल आहे आपल्या स्टुडंटसाठी. माझा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे 940 542 546 आणि 1, यावर तुम्ही कधीही कॉल करा, मेसेज करा. मी आपल्या स्टुडंटसाठी नेहमी अवेलेबल असतो. आन्सर रायटिंगचे आपले सेपरेट सेशन आहे. तुम्ही ऑनलाईन कोर्समध्ये त्या ॲपवर चेक करा, आपल्या आन्सर रायटिंगचे सेपरेट सेशन तुम्हाला दिसतील. आपले आन्सर रायटिंगचे सेशनसुद्धा सेपरेट आहे. ओके, त्याचा फायदा तुम्हाला ऑफकोर्स होणार. आणि आपण टेस्ट सिरीजसुद्धा घेतो. ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केली जाते, ऑफलाईन मोडमध्ये तर ऑफकोर्स केलीच जाते. ओके, हे फायदे होतात. या ठिकाणी आपला टेलिग्राम चॅनलचा स्कॅनर आहे, इथे जा. या ठिकाणी तुम्हाला सिलेबस मिळेल, त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन पेपर भेटतील आणि भरपूर अजून पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन रिलेटेड माइंड मॅप्स वगैरे सगळं तुम्हाला याच्यावर भेटून जाईल, या आपल्या टेलिग्राम चॅनलवर. आणि हे इंस्टाग्राम चॅनलचा आपला कोड आहे, इथे तुम्ही मला कनेक्ट होऊ शकता. ओके, अशा सोप्या भाषेमध्ये आणि असाच हा आपला सर्वात सोपा ऑप्शनल आपण इथे समजून घेतो. ओके, अशाच बऱ्याचशा मजेदार गोष्टी आपल्याला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनबद्दल अजून समजून घ्यायच्या आहेत. ऑलरेडी आपली लेक्चर सिरीज पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची यूट्यूबवर आहेच, ते सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता. तुम्हाला सरळ स्वतःच कळून जाईल की किती हे जे कन्सेप्ट्स आहेत पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे किती सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजत आहेत. यूट्यूबवर आपली ऑलरेडी सिरीज आहे, तुम्ही ते पाहू शकता. ओके, भेटूया कोर्स घेतल्यानंतर आणि यूट्यूबवर आपल्या सिरीजनुसार. ओके, धन्यवाद.